नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ऋषिकेशने जानकी आणि शर्वरी या दोघींना रंगेहात पकडल्यानंतर घरी आल्यानंतर आता ऋषिकेश जानकीला सर्व काही विचारतो। तेव्हा आता जानकी रडतच सगळे काही सांगते की हे बघा, मी शर्वरी वंशसाठी हे सर्व केले आणि जर हे करायला मी तयार नव्हते तर शर्वरी वंशने मला जीव देण्याच्या धमक्या दिल्या होत्या आणि त्यांनी एकदा तशी म्हणजे जीव देण्याची कृतीसुद्धा केली होती। त्यामुळे मी खूप घाबरले होते, माझ्याकडे कोणताही असा पर्याय नव्हता, त्यामुळे मला शर्वरी वंशासाठी हे सर्व करावे लागले। भीतीपोटी आता शर्वरी वंशने मला सांगून ठेवले होते की कुणाला सांगू नको, नाहीतर मी जीवाचं बरं वाईट करेल, म्हणून मला भीतीपोटी शांत राहावे लागले, कुणाला मी काही सांगितले नाही। आई होणं एका स्त्रीसाठी किती महत्त्वाचे असते हे मला माहिती होते। जानकी आता खूप रडतच हे सर्व ऋषिकेशला सांगते। ऋषिकेशला आता हे ऐकून खूप मोठा धक्का बसतो, तो डोक्याला हात लावूनच उभा असतो। जानकी आता इतकी रडत म्हणते की आम्हाला खरंच त्यावेळेस काहीच कळत नव्हते, कुणाची बाजू घेऊ हे सुद्धा नाही कळत आणि रडतच हात जोडत ती ऋषिकेश समोर हात जोडते आणि मला माफ करा ऋषिकेश, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, परंतु त्या चुकीसाठी मला शर्वरी वंशने जबाबदार ठरवले। अहो, शर्वरी वंशासाठी मला तुमचा इतका मोठा विश्वासघात करावा लागला आणि हे बघा ऋषिकेश, खरंच मला अगदी मनापासून तुमचा विश्वासघात करायचा नव्हता। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी, अगं तू हे सर्व काय करून बसलीस? आता हे सर्व ऐकून ऋषिकेशला सुद्धा खूप टेन्शन येते, नक्की आता काय करू आणि काय नाही अशी त्याची आता अवस्था होते। तेव्हा आता त्याचे लक्ष जानकीकडे जाते। जानकीची आता अवस्था खूप बिकट झालेली असते, ती खूप रडत असते। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हे बघ जानकी, तू शांत हो, जे झाले ते झाले, परंतु आता या पुढे मात्र मी तुझ्या सोबत आहे, या सगळ्यातून आपण मिळून मार्ग काढू, पण सर्वात अगोदर आपल्याला शर्वरीला यातून बाहेर काढावं लागेल। आणि हे बघा जानकी, अगं ती बाई जर पैसे देऊन उद्या बाळ द्यायला नाही म्हणाली तर तुम्ही काय करणार आहात? मग शर्वरी काय करेल? तेव्हा आता जानकी म्हणते की हो, ती बाई हे सर्व करू शकते, ती शर्वरी वंशाला फसू शकते। तेव्हा आता ऋषिकेश विचारतो की जानकी कशावरून? त्यावर आता जानकी सगळे काही सांगते, कारण ती आज जेव्हा आम्ही तिला भेटायला गेलो होतो तेव्हा ती कुणाशी तरी चोरून फोनवर बोलत होती आणि त्यामुळे मला खरंच असं वाटतं की ह्या सगळ्या मागे ती ऐश्वर्याच आहे म्हणून। आज जेव्हा मालती काकू आणि विक्रांत भाऊजी आले होते तेव्हा ऐश्वर्याने मुद्दाम त्यांना शर्वरी वंशाच्या प्रेग्नेन्सीच्या रिपोर्ट बद्दल विचारले आणि डॉक्टरांबद्दल चौकशी करत होती आणि ज्या अर्थी ती हे सगळं विचारत होती त्या अर्थी तिला ही सगळं माहिती आहे याची मला पूर्णपणे खात्री आहे। आणि हे बघा ऋषिकेश, तुम्ही प्लीज काहीतरी करा, शर्वरी वंशाला आई व्हायचं आहे, त्यासाठी प्लीज तुम्ही काहीतरी करा, कोणी त्याचा गैरफायदा घ्यायला नकोय, नाहीतर यात शर्वरी वंश आणखीनच अडकत चाललेले आहेत, यातून त्यांना खरंच बाहेर काढावं लागेल, त्यासाठी ऋषिकेश मला तुमची प्लीज साथ हवी आहे। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी, हे बघ, जर हक्काने तुम्हाला हे सर्व सांगितले असते तर याचा कधीच मी सोक्षमोक्ष लावला असता। अगं जानकी, आपल्यातील संवाद इतका कमी झाला का? ऋषिकेश आता जानकीचे हात धरून जानकीला हे सर्व विचारतो। जानकी मात्र बिचारी आता खरंच खूप रडत असते। परत ती आता मोठ्या मनाने हात जोडून चुकलं, सॉरी असं म्हणते, पुन्हा असं नाही होणार। तेव्हा आता ऋषिकेश तिला जवळ घेतो, तिच्या डोळ्यातील पाणी पुसतो आणि म्हणतो की हे बघ जानकी, तू टेन्शन घेऊ नकोस, आपण दोघे मिळून त्या बाईचं काय जे कारस्थान आहे तर ते सत्य आपण दोघे शोधूयात। आणि हे बघ जानकी, ती जर बाई माझ्या शर्वरीची फसवणूक करत असेल तर मी तिला नाही सोडणार। आता ऋषिकेश पूर्णपणे हा पेटलेला असतो। तेव्हा तो जानकीला आपल्या मिठीत घेतो आणि समजावतो, आधार देतो। जानकीला आता खूप छान वाटतं, कारण ऋषिकेशची साथ तिला मिळाली म्हणून। त्यानंतर आता इकडे शर्वरी टेन्शनमध्ये एकटीच बसलेली असते, कारण जानकी बहिणीने आता त्या बाईला रिपोर्ट्स म्हणजे त्या ज्योतिकाला रिपोर्ट्सबद्दल विचारलेले असतात। तेव्हा ती म्हणते की रिपोर्ट्स कशाला? म्हणून तेथे जेव्हा शर्वरी आणि जानकी भेटायला गेल्यात तेव्हा जो काही घडलेला प्रकार आहे त्या सगळ्या प्रकाराचा आता शर्वरी विचार करत असते। तेव्हा जानकी बहिणी म्हणलेली असते की शर्वरी वंश, हे बघा, या मुलीच्या संशयावरून तुम्हाला अजून सुद्धा वाटते का हिच्यावर विश्वास ठेवावा म्हणून? आता शर्वरीला खूप टेन्शन येते। विक्रांत सुद्धा विचारतो की तुम्ही कोणत्या डॉक्टरांकडे गेला होतात? मालतीच म्हणलेली असते की त्यांनी काही फाईल वगैरे दिली नाही का, कारण सुरुवातीपासून एखादी फाईल देत असतात, म्हणून शर्वरीला इतकं टेन्शन येते। शर्वरी डोक्याला हात लावून आता उभी असते आणि
तेवढ्यात तेथे मालती येते। मालती आता शर्वरीची ही अवस्था बघून विचारते की अगं काय झालं शरू, तू अशी गप्प का आहे? तेव्हा आता शर्वरी म्हणते की काही नाही, तर मालती म्हणते की आता बस येते सोप्यावर। तेव्हा आता मालतीने अगदी शर्वरीची चोरोटी आहे त्यासाठी एक छान गिफ्ट आपल्या सुनीला आणलेले असते, म्हणजे हातातील कंगन। आता त्या बांगड्या ती शर्वरीला दाखवते की हे बघ उद्या तुझी चोरोटी आहे, त्यामुळे हे गिफ्ट माझ्याकडून। तेव्हा आता शर्वरी म्हणत असते की आई अहो ही कशाला? आणि तेवढ्यात विक्रांत येथे येतो। विक्रांत आता ह्या दोघींना इतकं आनंदात बघून मात्र त्याला सुद्धा आनंद वाटतो। मालती म्हणत असते की हे बघ शरू, मी माझ्या नातवाच्या आईला देते। तर शर्वरी म्हणते की आई हे बघा तरी सुद्धा कशाला? तेव्हा आता मालती म्हणते की अगं मोठ्यांचा आशीर्वाद असतो तो, त्याला नाही म्हणायचं नाही। प्रेमाने मात्र आता ती त्या बांगड्या शर्वरीला देते। तेव्हा आता शर्वरी त्या बांगड्या ठेवते आणि म्हणते की आई थांबा, मी तुमच्या पाया पडते। तेव्हा आता शर्वरी वाकणार तोच मालती म्हणते की नाही आता वाकायचं नाही, माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे, असे खुशून मालती आता इतकं छान प्रेमाने शर्वरीशी बोलत असते। मी देवापुढे दिवा लावते तोपर्यंत तू ये, असे बोलून आता मालती विक्रांतकडे न बघता देवघरात जाते। तर विक्रांत आता ही सर्व बघून इतका खुश होतो, परंतु शर्वरीला आपण जे काही वागतो त्याची लाज वाटते। ती खाली मान घालून उभी असते, त्या बांगड्या तिच्या हातात असतात त्याकडे बघत असते आणि तेवढ्यात आता विक्रांत हो हो असं करतो, तर शर्वरी खूपच दचकते। म्हणतो की काय हो, सोन्याच्या बांगड्या तर दिल्या आईने। तेव्हा आता शरू म्हणते की अरे बघ ना विक्रांत, अरे बघ या सगळ्याचं मला खरंच खूप दडपण येते। तेव्हा आता विक्रांत म्हणतो की अगं तू आई होणार आहे शरू, तुझ्यामुळे या घरामध्ये बाळ येणार आहे, म्हणून हे सर्व लाड सुरू आहे। तर तेव्हा आता शरू अगदी टेन्शन मध्ये तोंड फिरवते आणि विक्रांतला म्हणते की जर बाळ नाही आले तर हे सर्व लाड बंद का? तेव्हा आता विक्रांत म्हणतो की अगं शरू ते तर म्हणतात ना, अगं दुधापेक्षा दुधाच्या साईला खूप जपतात। तेव्हा आता शर्वरी टेन्शन मध्येच खरं आहे असं बोलून जाते। तेव्हा मात्र आता विक्रांत विचारतो की काय झाले शरू, तू तर आनंदी आहे ना? तेव्हा आता शर्वरी लगेच आपला चेहरा खुलवते आणि हसून ती विक्रांतकडे बघत आहे मी खुश, खूप खुश आहे असं सांगते। तेव्हा विक्रांत आता शरूला आपल्या मिठीत घेतो आणि म्हणतो की मी सुद्धा खूप खुश आहे। परंतु आता विक्रांतच्या मिठीत आल्यानंतर मात्र शर्वरीला टेन्शन येते, तिचा चेहरा लगेच पडतो, कारण ती त्यांना फसवते। ही आपल्या स्वतःच्या मनात तिचं जे काही गिल्टी फील असते ते मात्र स्वतःला त्रास देत असते की नक्की आपण काय करतो हे। त्यानंतर मात्र आता इकडे ऐश्वर्या आउट हाऊसमध्ये येते आणि जेथे तिने तो बोर्ड लिहिलेला आहे त्यावर आता घरातील प्रत्येकाची नावं लिहिलेली आहे आणि शर्वरीच्या नावासमोर येते आणि म्हणते की शर्वरी ताई खरंच सॉरी बरं का, मी तुमच्या सोबत खरंच खूप मोठा गेम केलेला आहे, पण अहो काय करणार, मला तुम्हाला नव्हते फसवायचे तर जानकीला फसवायचे होते। ती जानकी तर स्वतःला खूप दिडीशहाणी समजत असते, परंतु आता मात्र जेव्हा हे सत्य बाहेर येईल ना तेव्हा मात्र खूप मजा येणार आहे आणि तेव्हा मला जानकीचा तो हारलेला चेहरा बघायला खरंच खूप मजा येईल। परंतु अरे देवा, यात तर तुम्ही सुद्धा शर्वरी वंश भरडल्या जातील, पण काय करणार, अहो सुक्याबरोबर थोडंसं ओलं पण जळतं ना। तुम्ही सुद्धा आता त्या जानकी बरोबर सगळ्यांसोबत घरातील सगळ्यांना फसून खोटं बोललात की तुम्ही सर्वांना खोटे सांगितले की तुम्ही प्रेग्नेंट आहात म्हणून, म्हणजे माय गॉड, हे बघा एकीकडे चोरोटीचा कार्यक्रम होईल आणि दुसरीकडे मात्र जानकीच्या खोटेपणाचा स्पर्धा फाश होईल, जानकीचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर येईल आणि तेव्हा मात्र त्या जानकीला कळेल की ऐश्वर्याच्या आड आल्यानंतर काय असतं, काय होतं ते। म्हणून आता खुश होत ऐश्वर्या जानकी आणि शर्वरी या दोघींच्या नावापुढे अगदी फुली मारते आणि अगदी खुश होत त्या नावाकडे बघत असते। त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी जानकी तयार होते आणि ती किचनमध्ये नाश्त्याची तयारी करत असते, कांदा कापत असते आणि तेवढ्यात मात्र जानकीचं कांदा कापण्याकडे लक्ष नसते। ती सारखं एका विचारात अगदी म्हणजे पडलेली असते, तिला सारखं शर्वरी वंशच आठवत असते। तेव्हा मात्र आता डोळ्यातून पाणी कांदा चिरताना येत असते, तर ऐश्वर्या आता तेथे येते। ऐश्वर्या पाणी घेता घेता जानकीकडे तिचे लक्ष जाते आणि आता जानकीला त्या अवस्थेत बघून जानकी रडते हे बघून ऐश्वर्याला खूप आनंद होतो। ती लगेच म्हणते की मनामध्ये की असंच जानकी आत्ता कशी रडते तू करेक्ट, तशीच आजचा दिवस संपेपर्यंत याच्यापेक्षा जास्त तू रडणार आहेस। अगं आता तर तू कांद्यामुळे रडते, परंतु नंतर तू इतकी रडणार आहे की मी केलेल्या पराक्रमामुळे तू इतकी रडणार आहे। आणि तेव्हा मात्र ते
सर्व बघताना मला तर खरंच खूप मज्जा येणार आहे, म्हणून अगदी ॲटिट्यूडमध्ये ग्लासमध्ये पाणी घेते आणि पाणी पीत आता जानकीकडे बघत ती मनात हे सर्व ठरवत असते. जानकी, तू आज इतकी रडणार आहे कारण या घरामध्ये आज एक खूप मोठा धमाका होणार आहे. तर तेव्हा आता जानकी विचार करत असते की आज काही झाले तरी हे सत्य मला कळायलाच हवे की ही ज्योतिका नक्की आहे तरी कोण, तिचा हेतू नक्की काय आहे. तो शर्वरी वंशला सुद्धा मला भेटायचं आहे, परंतु आता हे दोघींना भेटण्यासाठी मी आता ह्या घरातील कामातून कसा वेळ काढू या दोघींना भेटण्यासाठी, या विचारात ती पडलेली असते. आणि तेवढ्यात तेथे सुमित्रा येते. सुमित्रा म्हणते की अगं जानकी, काय कसल्या इतके विचारात पडलेली होती. तेव्हा आता जानकी म्हणते की अहो आई, काही नाही, कांदा कापत होते तेव्हा डोळ्याला पाणी आले. तेवढ्यात मात्र आता सुमित्रा हातामध्ये एक नवीन साडी पैठणी घेऊन येते आणि जानकीला दाखवते की जानकी अगं कशी आहे. तेव्हा आता जानकी खुश होते. जानकी म्हणते की आई, अहो पैठणी. सुमित्रा खुश होऊन म्हणते की अगं हो, आपल्या शरूसाठी. अगं माझीच पैठणी आहे, एकदम नवी कोरी, अजून घडी सुद्धा उलटलेली नाही. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या या दोघींचं जे काही बोलणं आहे ते चोरून बघत आणि ऐकत असते. सुमित्रा म्हणते की अगं मला तर असे वाटले की खरंच या निमित्ताने तरी शरू तिची घडी मोडेल आणि खरंच शरूला छान दिसेल ना, खूप तिला खूप सुंदर दिसेल. तेव्हा आता जानकी म्हणते की हो आई, साडी खूप सुंदर आहे आणि त्यांच्यावर हा रंग अगदी खुलून दिसेल. तेव्हा सुमित्रा म्हणते की आता जेव्हा ती येईल तिला लगेच आपण साडी बदलून घे म्हणून सांगूयात. तेव्हा आता जानकीला तर काही केल्याने आता शर्वरी वंशाला भेटायचे असते आणि त्याचंच हे कारण आता जानकीला मिळते. तेव्हा जानकीला की सुमित्राला विचारते की आई, मी एक काम करू का, शर्वरी वंशाला ही साडी नेऊन देऊ का, म्हणजे कसे की त्या तिकडूनच रेडी होऊन विक्रांत भाऊजी आणि मालती काकू यांच्या बरोबरच येतील. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगं हो चालेल, जाशील ना तू. तर सुमित्रा आता खुश होते आणि जानकीला तर जाण्याचं कारणच मिळते. आणि सुमित्रा देशील का असे विचारते तर जानकी म्हणते की हो चालेल. तेव्हा सुमित्रा ती बॅग आता जानकीच्या हातात देते आणि तेथून आता रूममध्ये यायला निघते. तर ऐश्वर्या लगेच आता त्या पडद्यामागे लपते. आता ऐश्वर्या विचार करते की ही तिकडे शर्वरीकडे कशाला जात असेल, पण जाऊन दे, मला काय करायचं आहे, एकतर मला सुद्धा खूप कामं आहेत, मी माझ्या कामाला लागते, हिच्याकडे लक्ष द्यायला नकोय. जानकी मात्र आता बेसावध आहे, त्यामुळे तिला अशा बेसावध असतानाच तोंडावर पाडावं लागेल. खरी मजा तर त्यातच आहे असे बोलून ऐश्वर्या आता खुश होते. जानकीकडे बघत अगदी खुश होऊन बघत असते. म्हणून ऐश्वर्या आता रूममध्ये येते आणि लगेच ज्योतिकाला फोन करते आणि हॅलो ज्योतिका. तर ज्योतिका म्हणते की हो मॅडम बोला. तेव्हा आता ऐश्वर्या तिला म्हणते की अगं ऐक, तुला आज जानकी भेटणार आहे हे तुझ्या लक्षात तर आहे ना. तेव्हा आता ज्योतिका म्हणते की हो, मी तर वाटेतच आहे आणि त्यांनाच भेटायला मी तिकडे चालले. तेव्हा आता ऐश्वर्या विचारते की मी जे रिपोर्ट्स तुला दिले होते ते रिपोर्ट्स तू घेतले का. तर ज्योतिका म्हणते अहो मॅडम, मी रिपोर्ट्स तर घेतले आणि रिपोर्ट्स घेऊनच मला तिकडे जानकीला भेटायला जावं लागेल आणि जर मी त्यांना रिपोर्ट्स दिले नाही तर ते मला पैसे देणार आहेत का मॅडम. अहो काय विचारतात का तुम्ही. तेव्हा आता ऐश्वर्या रागाने म्हणते की हे पग ज्योतिका, जे मी तुला विचारलं ना तेवढ्याच प्रश्नाचे उत्तर दे, फार वायफट बडबड करू नकोस आणि पुढे पुढे सुद्धा करू नकोस. आणि कळले ना तुला, ती जानकी तुला भेटेल, ती जानकी तुला भेटल्यानंतर ते रिपोर्ट्स तू तिला द्यायचे आणि तिच्याकडून पैसे घ्यायचे. जास्त फालतूची बडबड तू तिच्याबरोबर करत बसू नकोस. ती जानकी हुशार आहे, अति शहाणी आहे. तिने जर तुला काही प्रश्न विचारले तर तू तिला सरळ स्पष्ट शब्दात सांगायचे की मला उशीर होतोय, मी आता निघते. तेव्हा तू तिला रिपोर्ट्स द्यायचे, तिच्याकडून पैसे घ्यायचे आणि लगेच तिथून निघायचे आणि इथून पुढे बाकी काय करायचं आहे ते मी माझं बघून घेईल. तेव्हा आता लगेच ऐश्वर्याचंही बोलणं ऐकून ज्योतिका विचारते की इथून पुढे म्हणजे मॅडम तुम्ही असं का बोलतात, म्हणजे माझं काम आता संपणार आहे का. तेव्हा आता ऐश्वर्या स्पष्ट शब्दात म्हणते की हो, आज आपले काम संपणार आहे, कारण इथून पुढे तू मला कधी भेटणार नाही आणि मी सुद्धा तुला भेटणार नाही, आपली ओळख सुद्धा कधी नसेल. तेव्हा आता ज्योतिका लगेच अगदी टेन्शनमध्ये येते आणि म्हणते की मॅडम म्हणजे यापुढे मला आता पैसे नाही मिळणार का. अहो मॅडम हे काय की खुश होत असते की आता एक काम तर झाले, परंतु आता दुसरं एक काम आहे. तर ते काम पूर्ण झाल्यानंतर आता मात्र घरामध्ये एक खूप मोठा धमाका उडणार आहे. जेव्हा आता तो बॉम्ब आता घरामध्ये फुटेल तेव्हा मात्र आता घरातील सर्वांना कळेल की ती जानकी आणि शर्वरी ह्या दोघी मिळून घरातील सगळ्यांना कशा फसवतात म्हणून. त्यानंतर आता इकडे जानकी ही शर्वरीच्या घरी शर्वरीला भेटायला आलेली असते ती साडी घेऊन. तर मालती आता हॉलमध्ये बसलेली असते. जानकी दरवाजा वाजवते तर मालती दरवाजा उघडते. तेव्हा आता जानकीला बघून मालती काकूंना खूप आनंद होतो. त्या विचारतात की जानकी अगं तू
अगं तू इथे कशी काय आलीस? तेव्हा आता जानकी म्हणते की काकू, आईंनी शर्वरी वंशसाठी साडी पाठवली, तीच देण्यासाठी आले होते. मालती म्हणते की अच्छा, अगं ये ना आतमध्ये, म्हणून प्रेमाने ती जानकीला आत बोलावते आणि शर्वरीला आवाज देते. जानकी सुद्धा आता म्हणते की वंश, तर मालती म्हणते की अगं शरू बाहेर ये, जानकी आली बघ. आणि तेवढ्यात शर्वरी बाहेर येते आणि विक्रांत सुद्धा. तेव्हा आता विक्रांत तर जानकी बहिणीला बघून खूप खुश होतो, परंतु शर्वरी आता जानकी बहिणी का आली असेल म्हणून आता एकटक जानकी बहिणीकडेच बघत असते. आता शर्वरीला इतकी भीती वाटते आणि ती लगेच आता जानकी समोर येते. जानकी म्हणते की वंश, तर शर्वरी म्हणते की वहिनी तू. आता शर्वरीला दुसरे टेन्शन येते की काही झाले की काय. तेव्हा लगेच जानकी म्हणते की अहो शर्वरी वंश, आईने तुमच्या चोर ओटीच्या कार्यक्रमासाठी तुमच्यासाठी ही पैठणी त्यांची स्वतःची पाठवली. तेव्हा आता कुठे शर्वरीच्या जीवात जीव येतो. जानकी सांगू लागते की शर्वरी वंश, आईने तुम्हाला आज चोर ओटीच्या कार्यक्रमासाठी ही साडी नेसण्यासाठी सांगितली. शर्वरी घाईने ती साडी आता जानकीच्या हातातून घेते आणि जानकीकडेच बघत असते. तेव्हा मालती आता जानकीला विचारते की अगं जानकी, बरं झालं तू आलीस, काय घेशील बरं, चहा कॉफी वगैरे? तेव्हा आता जानकी म्हणते की नाही हो, अहो कार्यक्रमासाठी तुम्हीच आता तिकडे घरी येणार आहात, मला तयारी तर करायची आहे, तुम्ही लगेच सगळं काही तयारी करून तिकडे या, मी तिकडे आल्यानंतरच तुम्हाला चहा आणि कॉफी देते आणि चला येते मी. तेव्हा आता मालती म्हणते की ठीक आहे, तू सांभाळून जा. परंतु शर्वरी तर आता जानकीकडेच बघत असते आणि आता जानकी जायला निघते तर लगेच शर्वरी म्हणते की आई, अहो मी जरा आलेच, म्हणून ती आता जानकी बरोबर बोलण्यासाठी जरा बाहेर येते. तेव्हा आता जानकी आणि शर्वरी बाहेर येतात तर जानकी आतमध्ये हसून बघत असते आणि अगदी शर्वरी वंशबरोबर हसण्याचे नाटक करून ती बोलत असते. हे बघा, मी आज शर्वरी वंश ज्योतिकाकडून प्रेग्नेन्सीचे रिपोर्ट घेऊन येणार आहे. शर्वरी म्हणते की अगं जानकी बहिणी, मी येते ना तुझ्याबरोबर. तेव्हा जानकी म्हणते की नाही शर्वरी वंश, चोर ओटीच्या कार्यक्रमामध्ये जर तुम्ही नसाल तर उगाच शंका येईल आणि विक्रांत भाऊजींना जर कळले आपल्याला दोघींना कुठे बाहेर जायचे, त्यांना असं कळायला नको. तुमची आम्ही काळजी घेत नाही, ते लगेच गाडी काढतील आणि तुम्हाला सोडवण्यासाठी येत आणि मग त्यानंतर अडचणी तर खूप जास्तच वाढतील. आता विक्रांत आणि मालती थोडे जवळच असतात म्हणून दोघी आता एकमेकांबरोबर अगदी हसून बोलण्याचं हे अगदी नाटक करतात. त्यानंतर आता जानकी म्हणते की तुम्ही छान काही आवरा स्वतःचं आणि कार्यक्रमासाठी लवकर घरी या. तेव्हा आता शर्वरी जानकीचा हातामध्ये हात घेते आणि म्हणते की वहिनी तू काळजी घे आणि घरी लवकर ये. तेव्हा आता जानकी म्हणते की हो चला येते मी. तर विक्रांत आणि मालती आता म्हणतात की हो जानकी बहिणी या आता तुम्ही, आणि ते जानकीला बाय बोलतात, आम्ही लगेच तिकडे येतोय असं म्हणतात. त्यानंतर आता इकडे रणदिव्यांच्या घरामध्ये शर्वरीच्या चोर ओटीच्या कार्यक्रमाच्यासाठी सारंगची तर जल्लद तयारी सुरू असते. डेकोरेशनची तर पूर्ण तयारी तो स्वतः करत असतो. गुलाबदादा सुद्धा अगदी ह्या डेकोरेशनची तयारी करत असतात. तेवढ्यात आजी आणि सुमित्रा ह्या बाहेर येतात. तर आजी म्हणते की सुंदर, खरंच खूप छान दिसते. सुमित्रा म्हणते की आवडले ना तुला? आजी म्हणते की हो. तर आजी लगेच आता सारंगला आवाज देते. सुमित्रा नानांना चहा देत असते. आता आजी इतकी खुश होऊन सारंगला म्हणते की अरे तिकडे तोरण बांधा, रांगोळी काढा, कारण आज माझ्या शर्वरीची चोरोटीचा कार्यक्रम आहे. तर सारंग आजीजवळ हसतच येतो आणि म्हणतो की हो हो मला माहिती आहे आजी, कारण आज चोरोटीचा कार्यक्रम आहे. तर अगं बघ ना मी घर किती मस्त सजवले. अगं मला इतकी भूक लागली होती, परंतु मी ठरवले होते की काम अगदी पूर्ण होईपर्यंत मी काहीच खाणार नाही म्हणून, आणि जे माझं काम राहिलेलं आहे ते मी पूर्ण करून घेतो. तेव्हा आता आजी म्हणते की अरे अगोदर चहा तरी घेऊन जा. आणि तेवढ्यात आता ऋषिकेश रूममधून बाहेर येतो, दरवाजा लावून घेतो. तेव्हा आता सारंग हा लगेच गुलाबला आवाज देतो की चल लवकर, आपल्याला पूर्ण तयारी करायची आहे. आणि आता ते दोघेही बाहेर जातात. तर आजी लगेच आता सारंगचं कौतुक करत असते की खरंच आपल्या बहिणीच्या कार्यक्रमासाठी हे पोरग सकाळपासून राब राब एकटंच राबतं. तेव्हा आता नाना म्हणतात की अहो सासूबाई, त्याची तर ती सख्खी बहीण आहे, मग काय झाले राबले तर. तेव्हा आता आजी म्हणते की अहो तसे नाही, एक भाऊ तर मुंबईला आहे आणि दुसरा तर घरातच आहे, असे ऋषिकेशकडे बघत ती आता म्हणते. आजी ऋषिकेशकडे बघत म्हणते की त्याला काम करण्याची इच्छा नाही. तेव्हा नाना वळून ऋषिकेशकडे बघत असतात. तेव्हा आता आजी लगेच ऋषिकेशला म्हणते की काय रे ऋषिकेश, जर तुझ्या बायकोची चोरोटी असती तर तू अशीच धावपळ केली असती ना. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की आई अगं कमालच झाली तुझी, तू कशाला याला बोलतेस. तेव्हा नाना विचारतात की काय रे ऋषिकेश, तू कुठे बाहेर निघालास का. तेव्हा आजी म्हणते की हो मला सुद्धा तेच विचारायचं होतं, मी सुद्धा तेच म्हणते. तेव्हा आता आजीचा जो काही तोरा बोलण्याचा आहे तो कमी होत नसतो. सुमित्रा तिला म्हणते की आई जरा शांत हो, पुरे कर. आणि ऋषिकेशला सुमित्रा विचारते की काय रे ऋषिकेश, तू कुठे बाहेर निघालास का. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो आई, जरा एक महत्त्वाचं काम आहे, ते काम पूर्ण करून येतो.
तेव्हा आता ऐश्वर्या सुद्धा ही तयार होऊन बाहेरच येत असते आणि ती आता ऋषिकेश आणि सुमित्रा यांचं बोलणं ऐकत असते। तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अरे जानकी सुद्धा घरात नाही, ती सुद्धा शर्वरीकडे गेलेली आहे आणि तू सुद्धा आता बाहेर निघालास, घरात इतका मोठा कार्यक्रम आहे। तेव्हा आता ऋषिकेश म्हणत असतो की आई मला माहिती आहे, मी येताना माझ्यासोबत जानकीला घेऊनच येतो। तेव्हा आता सुमित्रा म्हणते की तुम्ही वेळेवर या, उशीर मात्र करू नका। ऐश्वर्या मात्र आता हे दोघं नक्की कुठे जाणार आहेत आता ही ऋषिकेशकडे बघतच असते। तेव्हा मात्र आता ऋषिकेश जाताना हे बोलतो की उशीर झाला असता परंतु आता यापुढे नाही होणार। तेव्हा आता ऋषिकेशचं हे बोलणं जरा ऐश्वर्याला खटकते। आजीची मात्र आता बडबड सुरू असते की घरामध्ये ज्याची गरज आहे तोच बाहेर। तर ऐश्वर्या लगेच आता घाईने रूम मध्ये येते। ती आता इकडे जानकीच्या रूम मध्ये आलेली असते आणि कोणी येण्याच्या अगोदर मात्र मला ती ज्योतिकाने दिलेली डायरी शोधावी लागेल म्हणून ती आता लगेच ती डायरी शोधत असते। ऋषिकेश सुद्धा बाहेर गेला, या संधीचा फायदा घेऊन ती आता ती डायरी शोधण्याचा प्रयत्न करत असते। कपाट वगैरे सगळीकडे काही ती आता उचकत असते। तेव्हा आता तिला तेथे कपाटात डायरी सापडते। आता डायरी सापडल्यानंतर तिला खूप आनंद होतो आणि आता ही डायरी मी अशा पद्धतीत ठेवते की रूम मध्ये जर कोणी आले तर डायरीकडे सहजपणे लक्ष जाईल, म्हणून आता ती डायरी ती बेडवर ठेवायचं ठरवते आणि जर कोणी दरवाज्यातून आले तर डायरेक्ट ह्या डायरीवर लक्ष जाईल म्हणून ती तिथे लगेच बेडवर ती डायरी तशी ठेवून देते। परंतु आता ऐश्वर्याच्या मनात पुन्हा एक विचार येतो की अरे देवा, एक मिनिट, मुद्दाम कोणीतरी हे लक्षात येण्यासाठी आणि कोणीतरी मुद्दाम लिहिले असं तर कोणाच्या लक्षात नाही येणार, म्हणून ती डायरी आता लगेच ती अशी ओपन करून पालथी टाकते आणि ही डायरी मी जर अशी उलटी ठेवली तर आता आणि जर कोणी ती उलटी केलीच नाही, अशीच जर ती बंद राहिली, यातील ती महत्वाची गोष्ट आहे तर ती मिस होईल। म्हणजे यामध्ये जो काही तडकता आणि भटकता आयटम आहे तो तर अगदी सगळ्यांच्या नजरेत यायला हवा आणि त्यासाठी मी आता काय करू याचा ती विचार करते। म्हणून ती सुद्धा त्याची तयारी करते की जे काही आता ज्योतिकाने लिहून दिलेलं ते एक कोरा म्हणजे पान आहे, त्या पानावर जे काही लिहून दिलेले आहे तर ते पिनने आता लगेच स्टॅपलरच्या पिनने ती लगेच डायरीमध्ये अगदी पिन मारून तेथे लावून देते। आता मात्र माझा प्लॅन नक्की सक्सेस होईल आणि तो प्लॅन फेल होण्याचा काही स्कोप तर राहिलेला नाही। ह्या डायरीमध्ये ज्योतिकाने जे काही लिहून दिलेला आहे तर तो मजकूर एकदा वाचला गेला तेव्हा मात्र आता त्या जानकी आणि शर्वरीचा खेळ मात्र अगदी खल्लास होईल। आणि तेवढ्यात आता आजी मागून येते आणि ऐश्वर्याच्या खांद्यावर आता हात ठेवते। तोच ऐश्वर्या इतकी घाबरते तर ऐश्वर्या आता घाबरून अगदी ओरडते। तोच तिच्यापेक्षा जास्त आजी ओरडतच उड्या मारत ओरडत असते। तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की आजी अहो शांत व्हा। आजी म्हणते की अगं इतकी काय भयंकर किंचाळलीस, मी किती घाबरले बरं। तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की अहो तुम्ही घाबरलात तर इथे माझा जीव अगदी गळ्याशी आला होता। तेव्हा आता आजी म्हणते की अगं मुळात मला तुला हे विचारायचं आहे की तू या जानकीच्या खोलीमध्ये काय करते। तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की आजी अहो एक मिनिट थांबा आणि आता ऐश्वर्या दरवाजा लावून घेते आणि हळूच आजीला म्हणते की आजी अहो मी एका मोठ्या धमाक्याची तयारी करते, मी ना आपल्या घरामध्ये एक मोठा असा बॉम्ब फोडणार आहे, अगदी खुश होत सांगत असते। तर आता लगेच आजी म्हणते की अच्छा अच्छा म्हणजे मोठा। तेव्हा आता बॉम्ब म्हटल्यानंतर आजी तर इतकी घाबरते आणि काय इतका मोठा नाही, मी तर लपते, म्हणून आजी आता इकडे तिकडे वेड्यासारखं लपत असते। कुणाला सांगू नकोस मी इकडे आहे म्हणून। तो बॉम्ब म्हटल्यानंतर आजी लगेच बेड खाली लपायला येते। तर ऐश्वर्या म्हणते की आजी अहो दिवाळीचा बॉम्ब नाही टाकत मी। आणि ऐश्वर्या आजीच्या हाताला धरते आणि म्हणते की जी इकडे या बरं, तुम्ही उगाच घाबरतात आणि हे बघा मी तुम्हाला काय सांगते त्याकडे लक्ष द्या, इतकं घाबरू नका। आजी तो बॉम्ब म्हणजे असा बॉम्ब नाही तर मी असा बॉम्ब फोडणार आहे घरामध्ये, त्यामुळे घरच्यांचा विश्वास तुटेल आणि नात्यांचा चुराडा होईल आणि त्या जानकीच्या सन्मानाच्या चिंध्या होतील आणि आजी अहो पैसा वसूल अशी मजा येणार आहे। तेव्हा आता आजी म्हणते की वाव पैसा वसूल, वा वा वा, परंतु मला एक गोष्ट सांग गुंडी, अगं तू नेमकं काय करणार आहेस। त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की आजी अहो सांगण्यात मजा नाही तर बघण्यात मजा आहे हो, म्हणून मी तुम्हाला सांगते की थोडा वेळ फक्त कळ सोचा, मग तुमच्या डोळ्यांनी बघितल्यानंतरच मग तुम्ही अगदी खुश व्हा आणि आता चला इथून निघूयात, नाहीतर तो बॉम्ब आपल्यावरच फुटेल। आजी आता घाबरत म्हणते की मला सांग बरं सुतळी बॉम्ब का आणखीन कुठला बॉम्ब आहे मोठा। तर ऐश्वर्या आजीच्या हाताला धरते आणि तिला रूमच्या बाहेर घेऊन जाते। तेव्हा आता आजी म्हणते की अगं काय करतेस, कुठून काय काय तू गोळा करतेस। त्यानंतर आता इकडे जानकी रिक्षातून आता ह्या ज्योतिकाला भेटायला येते, तिच्या
तिच्याकडून आता तिला रिपोर्ट्स घ्यायचे असतात. ज्योतिका अगोदर तेथे आलेलीच असते. ज्योतिका रागातच म्हणते की आलात का, आज सुद्धा तुम्ही वाट बघण्यासाठी. आता ह्या ज्योतिकाला भेटायला येते, तिच्याकडून आता तिला रिपोर्ट्स घ्यायचे असतात. ज्योतिका अगोदर तेथे आलेलीच असते. ज्योतिका रागातच म्हणते की आलात का, आज सुद्धा तुम्ही वाट बघण्यासाठीच लावली हो. तेव्हा आता जानकी म्हणते की अगं तुझ्यासारखं नाही, आम्हाला काम असतात. आणि आता ज्योतिका ती फाईल ह्या जानकीच्या हातात देते आणि म्हणते की सगळे रिपोर्ट्स आणलेत, सोनोग्राफी सुद्धा केलेली आहे, एकदा नीट बघून घ्या. तेव्हा आता जानकी बघते, त्यावर डॉक्टर माने यांचं नाव असतं. तेव्हा ज्योतिका म्हणते की माझे डॉक्टर आहे, मी त्यांच्याकडे जाते. तेव्हा आता जानकी विचार करते की विक्रांत विचारल्यानंतर शर्वरीने सुद्धा डॉक्टर माने यांचं नाव सांगितलेले असते. तेव्हा आता जानकी विचार करते की जे काल्पनिक नाव आम्ही मुद्दाम वापरले होते घरामध्ये आणि तेच नाव हिने सुद्धा कसं वापरले असणार, म्हणजे नक्की ऐश्वर्याने आता माने हे नाव ऐकलेलं असणार. यावरून मात्र आता जानकीला संशय येतो. जानकी विचार करते की नक्कीच काहीतरी गडबड आहे म्हणून. जानकी बारकाईने आता ते रिपोर्ट चेक करत असते, तर ज्योतिका तिच्याकडे बघत असते. तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता ऐश्वर्या मुद्दाम आता मालतीला जानकीच्या रूममध्ये घेऊन येते आणि त्या बेडवर तेथे डायरी शेजारी बसवते आणि थोडीशी बाहेर जाते आणि मनात म्हणते की आता या म्हातारीची नजर मात्र त्या डायरीवर पडायला हवी. आणि तेवढ्यात मालती आता ही डायरी हातात घेते. डायरी बघितल्यानंतर आता मालतीला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा आता शर्वरी तयारच झालेली असते. तर लगेच आता सारंग हा म्हणत असतो, पेक्षा आपल्या माणसांचा मान महत्त्वाचा आहे. तेवढ्यात मालती बाहेर येते आणि जोरात ओरडत म्हणते की कसला मुहूर्त आणि कसलं काय, कसला मान. तेव्हा आता सर्वजण धक्क्यानेच मालतीकडे पाहायला सुरुवात करतात. ऐश्वर्या आता इतकी खुश होत असते. त्यानंतर आता इकडे जानकी त्या ज्योतिकाला विचारते की ज्याचं हे बाळ आहे तो जर तुझ्याकडे आला आणि त्याने जर बाळासकट तुला जर स्वीकारले तर तू शर्वरी वंशाला तुझं बाळ देशील का? त्यावेळेस तू काय करशील? तू त्याच्याकडे परत जाशील की तुझं बाळ तू शर्वरी वंशाला देशील? तेव्हा आता ज्योतिका लगेच घाबरते आणि ह्या जर तरच्या गोष्टीसाठी माझ्याकडे वेळ नाही असं म्हणते. तर म्हणून ती जायला निघते, तर जानकी तिला अडवते की थांब म्हणून. आणि तेवढ्यात ऋषिकेश इन्स्पेक्टर साहेबांचा वेश घेऊन तेथे येतो. तर जानकी म्हणते की बरं झालं इन्स्पेक्टर साहेब तुम्ही येथे वेळेत आलात. तेव्हा आता ऋषिकेश तिला पोलिसांचा अगदी घाबरून तिला विचारतो की हे बघ, मी तुला जे काही प्रश्न विचारेल त्याची व्यवस्थित उत्तरं द्यायची. तेव्हा ज्योतिका तर खूपच घाबरते. तेव्हा मित्रांनो, आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.